त्यानंतरची आगामी मॅच असेल शीतल रायझिंग स्टार्स वर्सेस श्रेष्ठ स्ट्रायकर्स. दोन्ही संघांनी उपस्थिती दाखवायची आहे आणि जशी पहिली इनिंग संपेल आपण नाणेफेकीचा कॉल देखील करणार आहोत. तरी दोन्ही संघांना विनंती असेल, आपल्या संघनायकाला विनंती असेल का आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे आणि स्पर्धेचे कडक नियम आहेत. पहिल्या इनिंगच्या आपण ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. मित्रांनो आत्ताशी कुठेतरी 12 वाजून 22 मिनिटं झाल्यात, पण अजूनही प्रेक्षकांची गर्दी आहे. या स्पर्धेला तेवढा प्रतिसाद मिळतोय आणि प्रेक्षक मायबाप वर्ग जोपर्यंत जोडला गेला तोपर्यंत आनंद आहे आम्हाला. कारण प्रेक्षक आहेत म्हणून सर्व आहे. कारण प्रेक्षकांमुळे तर हा खेळ जिवंत आहे. कसं आहे मित्रांनो, जरी पंच आणि प्रेक्षक हे दोन मुख्य भूमिका आपण त्यांचा आवर्जून उल्लेख करूया. खेळाडू खेळ खेळत राहतील, मात्र पंच हवेत. पंचांशिवाय सामना होणार नाहीये. आपण तिन्ही पंचांचं कौतुक करूया. आज या दिवस रात्रीमध्ये त्यांची देखील उपस्थिती आणि त्यांचे योग्य निर्णय आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे आणि त्यांचं देखील कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून मोलाचं योगदान आहे. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. चला सुरुवात होतीये तिसऱ्या राऊंडमध्ये मिथिलेश पॅन्थर संघाचा जर लेखाजोखा सांगायचं झालं तर 2 सामने खेळल्यात, दोन्ही सामन्यात पराभव पत्करलाय. म्हणजे हा सामना कुठेतरी त्यांना जिंकण्याचा दृष्टिकोनातून त्यांच्या माध्यमातून कुठेतरी रणनीती आखली गेली असेल. आणि समोर घोडदौड चालू आहे. जय माता दी संघ त्याने 2 सामने खेळलेत आणि दोन्ही सामने जिंकलेत. कुठेतरी या स्पर्धेमध्ये फक्त 2 संघ असे आहेत ज्यांनी दोन्ही सामने जिंकलेत. एक श्रीच्या 11 आहे, विपुल भोईर यांचा संघ. कर्णधार विपुल भोईर आणि पॅकर आहेत त्यांचे अजित भोईर. तो संघ 2 सामने जिंकलेत आणि जय माता दी संघ 2 सामने जिंकून आता तिसऱ्या सामन्यात खेळताना बघायला मिळतात. फर्स्ट बॉल, ओमकार ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू वेवड बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप, बाहेरचा चेंडू पंचाने मात्र दंडित केला. अवंतर धावसंख्येने या इनिंगचा प्रारंभ आणि सुरुवात होताना आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र कुठेतरी वाईट फेकला गेला. एकने मात्र सुरुवात झाली आहे. रोनक टाटेल ऑन स्ट्राईक आहे. ओमकार ऑन बॉलिंग ट्रॅक, वेगावरती स्वार होणार हा गोलंदाज. हा चेंडू आता मात्र पॅडल स्वीप केलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय. तिथं आहे किरण म्हात्रे. याच्या माध्यमातून चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. जयेश टाटेल यांचे परम मित्र कैलास म्हात्रे यांचे बंधू आणि त्याच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि हे चेहरे आपल्याला ह्या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतात. म्हणून या स्पर्धेचं तेवढं कौतुक करतोय मी आणि प्रत्येक ह्या खेळाडूंना देखील या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळतीये. हे यश असेल या स्पर्धेचं. चला चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण झाले. एक धाव मात्र आली आहे. एका धावेने स्कोर पुढे गेला 2 वरती. बॅक ऑन स्ट्राईक नाव. हा चेंडू जस्ट गाईड केला ऑफ साईडला. विशाल आहे. विशालच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मिळतीये. एका धावेने स्कोर पुढे गेला. दोन्ही फलंदाजांनी एक धावेने आपलं खातं खोललंय. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली आहे. हा चेंडू आता मध्ये रिव्हर्स स्विच केला. पुन्हा एकदा सिंगल स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. 1-1-1 आणि 31 स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो. धावसंख्या 4. आता मात्र आउटसाइड लेग स्टिक. अजून एक व्हाईट बॉल. ह्या षटकातील दुसरा व्हाईट बॉल फेकला गेलाय. दुसरा व्हाईट बॉल फेकत असताना कुठेतरी धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली आहे. 5 रन्स ऑन टू स्कोर बोर्ड. ओमकार ऑन टू बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला कुठंतरी भगदाड पाडलाय. शुभमच्या हातून चेंडू निसटला जातोय आणि जी धावसंख्या एकने पुढे जात होती आता मात्र चौकाराने पुढे जाताना बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 वरती. 9 रन्स ऑन टू स्कोर बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. बॅक ऑन स्ट्राईक ऑन बॉलिंग ट्रॅक आपण बघतोय ओमकारला. हा चेंडू आता मात्र बॅटल स्वीप केला. आता मात्र रंगात आलाय. ओमकारचा हा वेगवान चेंडू मात्र कुठेतरी हाताला जात असताना कुठेतरी फक्त आणि फक्त गाईड केलाय मॅचने आणि हा दर्जेदार चौकार त्याच्या माध्यमातून आपण बघितला. कुठेतरी एक चांगला फटका आपण अनुभवला. कुठेतरी 2 सामन्यामध्ये हार पत्करली आहे आणि त्या हाराला मात्र झुगारून कुठेतरी ह्या सामन्यामध्ये दर्जेदार खेळ साकारला पाहिजे आणि आता मात्र पंड्या मिथून कौतुक असेल मिथूनचं. आपण ह्या संघाचं वैशिष्ट्य या संघाकडे दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. आपण पहिल्या 2 सामन्यात भूपेशला बघितलं. कुठेतरी त्याच्या माध्यमातून 100% एफर्ट बघितला. आता मात्र बंड्याच्या माध्यमातून आणि किरणच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघितलंय. कुठेतरी अंडर क्रिकेट इज ऑल डिपेंड ऑन युअर फिटनेस अँड फिजिक्स. कुठेतरी दर्जेदार फिटनेस आणि खेळ आपल्याला आता मात्र जय माता दी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून बघायला मिळतोय. पहिल्या षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळकावरती 14. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू हा नवीन गोलंदाज
नवीन चेहरा, नवखा चेहरा, नाव आहे विशाल. मात्र त्याने कुठेतरी प्रभावित केलाय प्रेक्षकांना, क्रीडा रसिकांना, खेळाडूंना आणि सर्व संघांना. कारण ह्या गोलंदाजीने त्याच्या आपल्या नावाची छाप सोडली आहे. कुठेतरी दर्जेदार चेंडू हाताळत असताना चांगल्या फलंदाजाला देखील चकवलं गेलं. आपण बघितलं मॅच सारख्या चांगल्या फलंदाजाला देखील माघारी माघारी घेऊन खेळवण्यास भाग पडलं आणि डॉट बॉल खेळवला. एक बॉल आता मात्र स्विच करण्याचा प्रयत्न बिहाइंड द विकेट चेंडू जातोय दण दण करत सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. स्कोर झालाय इट्स नो बॉल. पण तो किती तर नो बॉल आहे. 1+4 5 धावा मिळतील. 5 ते स्कोर पुढे गेला संदेश 19 वरती 19. कुठेतरी बॅटच्या स्वरूपात एक धाव बिघाड एक चौकार बघायला मिळाला आणि नो बॉल वरती चौकार म्हणजे पंजा. पंचे भरपूर लागल्यात. मग सामन्यात बघितलं आपण मिथलेश पॅन्थर्सने मात्र 7 पंचे दिले होते. ह्या सामन्यात मात्र कुठंतरी दमछाक झाली. आता मात्र विशालचं मी कौतुक केलं बघाशी आणि ते कौतुक का केलं ह्याचं त्यांनी उदाहरण दिलंय. कुठेतरी एक खराब चेंडू वरती मात्र चौकार दिल्यानंतर त्यानंतर विशालने कमबॅक केलाय. चेंडू फिरवला त्याचबरोबर फलंदाजाला डिवाइड केलं. डिवाइड करत असताना कुठेतरी चकवलं गेलं आणि मी जर उल्लेख करायचं म्हणायचं झालं या चेंडूचा तर कुठेतरी फ्लाईटमध्ये फलंदाजाला बीट केलं आणि फलंदाजाला बीट करत असताना यष्ट्यांचा वेध घेतला गेला. फर्स्ट विकेट हॅज बीन गो. कुठेतरी कष्ट करावे लागतील. कष्ट करावे लागतील. जर तुम्हाला ह्या मॅचमध्ये चांगला खेळ साकारायचा असेल मिथिलेश पॅन्थर तरी कष्ट करावे लागेल. कष्टानेच तुम्हाला कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील मित्रांनो. न्यूमॅन शिबू हा चेंडू आता मात्र जस्ट गाइडेड टू वर द लेग साइड. अजून एक पंचा बघायला मिळतोय. या इनिंग मधील दुसरा चौकार पंचा बघायला मिळतोय आपल्याला. कुठेतरी विशालचा कौतुक केलं मात्र आता कुठेतरी महागडी गोलंदाजी बघायला मिळतीये. एक विकेट मिळवली आहे मात्र ह्या पंचाने स्कोर पुढे गेला आहे 24 वरती. शिबूच्या माध्यमातून देखील चौकारानं खातं खोललं गेलाय. हा चेंडू आता मात्र चेंडू वळवलाय. कुठेतरी एक पंचा देतोय त्याच्या पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट मिळवतोय. लगातारचे 2 विकेट बघायचं आपण आता कुठेतरी ह्या षटकात. लगातारचे नव्हे. एक पंचा त्याच्यानंतर विकेट परत पंचा परत विकेट असं हे आपण वर्णन करूया या षटकाचं. कुठेतरी कष्ट करत असताना बघायला मिळत होता शिबू मात्र ते कष्टाचं फलित होताना बघायला मिळालं. कारण पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळत असताना दमछाक झाली आणि बिहाइंड द विकेट दांडी गुल केली आणि फलंदाज मात्र माघारी परतवलं. कष्ट कष्ट कष्टाच्या घामाने यशाची गाथा लिहायची आहे. मैदानावर आज आपली जिद्द साकारायची आहे. सोन्यासारख्या माणसाने हा सजवला हा सोहळा हा सुवर्ण सोहळ्याचा मात्र कुठेतरी साक्षीदार होत असताना आम्ही प्रेक्षक वर्ग बघतोय. एक सिंगल आली आहे. सिंगलने स्कोर पुढे गेला आहे 25 वरती 25. दुसरं षटक प्रगतीपथावर. विशाल ऑन बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू आता मात्र कडक टॅप आहे. कडक कडक रोनकच्या माध्यमातून लढा जारी आहे. कुठेतरी संघर्ष आणि संघर्ष करत असताना बघायला मिळतोय रोनक पाटील. त्याच्याकडचा जिद्द चिकाटी आणि साहस आपण ओरम क्रिकेटमध्ये बघितलंय आणि अंडर क्रिकेटमध्ये 2 सामने हरल्यानंतर त्याच्या माध्यमातून देखील चांगला खेळ साकारला होता. त्याच दरम्यान पहिल्या जाता तांडेल यांचे देखील आगमन झालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत करूया. आणि प्रत्येक मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. वाच्या स्वरूपात एक धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वरती. कुठे कुठेतरी 15च्या सरासरीने मिथिलेश पॅन्थरचा संघ खेळताना बघायला चांगली धावसंख्या आहे. मात्र आता हा षटक खूप महत्वपूर्ण असेल. कुठेतरी रणनीतीमध्ये चेंजेस केल्यात. जयेश टांडेलने स्वतःला मात्र तिसऱ्या षटकात घेऊन आलाय. त्याच्यासमोर एक दर्जेदार फलंदाज आहे रोनक टांडेल. बिग पॅटर्न. हा चेंडू आता मात्र एक धाव मात्र मिळतीये. हा आत्ता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शुभमच्या माध्यमातून. कुठेतरी एक चुकी झाली होती त्याची भरपाई शुभमने ह्या क्षेत्ररक्षणात करून दिली आहे. पुन्हा एकदा एक सिंगल मिळतीये. एक बॉल
हा नो बॉल. पंचाने मात्र सायडॅमसाठी नो बॉल दिलाय. लाईनचा नो बॉल दिलाय. लाईनचा नो बॉल आहे पंच. लेग स्क्वेअर लेग या सायडॅमचा. सायडॅमचा दिलाय. चला म्हणजे कुठेतरी आता जयेशवरती बारीक लक्ष आहे. आता मात्र मंचावर चर्चा चालू आहे. जयेश देखील खाली मान घालून हसतोय. स्मित हास्य चेहऱ्यावरती आहे त्याच्या. हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय. कुठेतरी दर्जेदार गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला जातोय. प्रेशर आणि प्रेशर फक्त दडपण आता बघायला मिळतोय कुठेतरी फलंदाजावर. शुभम लोखंडे. बॉल बॉल स्टाईल तशीच आहे. नो बॉल. नो बॉल इज द कॉल. चला पंचांचं मात्र कौतुक असेल. कुठेतरी पंचांच्या माध्यमातून दंडित केलं गेलाय. फोरम क्रिकेटचा केदार जाधव. अंडर क्रिकेटमध्ये सायडॅमसाठी रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू आहे ना. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चला पंचांनी मात्र नो बॉल दंडित केलाय. फर्स्ट ऑफिशियल कॉल इज इट इज नो बॉल. आता मात्र न्याहाळणी पाहणी केली जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असेल प्रज्वल स्वर कुठेतरी ह्या चेंडूची न्याहाळणी पाहणी करतील. कुठेतरी ऍक्शन चेक केली जाईल. प्रेक्षक लाईव्ह पुन्हा एकदा सज्ज होताना बघायला मिळते. आणि इट्स अ नो बॉल. पंचांचा निर्णय यथोचित होता आणि पंचांनी मात्र आता मात्र तो निर्णय योग्य दिलाय. रिव्ह्यू लॉस्ट होईल. जय माता टीम याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 34. तिसरं षटक प्रगती पथावर. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅकवर जयेश तांडेल आणि फलंदाज स्ट्राईक एंड आपण बघतोय रोनक तांडेल. कुठेतरी एक दर्जेदार फलंदाज आणि चांगला बॅटल बघायला मिळेल. कुठेतरी एक चांगला गोलंदाज त्याच्यासमोर चांगला फलंदाज. दोन चांगले खेळाडू आमने सामने बघायला मिळतात. कुठेतरी पॉज घेतला गेलाय. बघूया कोणाकडे मोमेंटम शिफ्ट होईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. कारण मोमेंटम खूप गरजेचं असेल. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू जातोय बिहाइंड द विकेट. चांगला फटका खेळला गेलाय आणि हा चौकार मिळतोय. 4ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. 38 वरती जाऊन पोहोचलाय स्कोर. 38 रन. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू साईड आर्म चेक करण्यासाठी मधल्या फाटीचा लाईनचा चला लाईनचा नो बॉल चेक करण्यासाठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू अगोदरच खर्च झालाय. बघूया बॅटिंग टीमचा निर्णय काय ठरतोय. काय येतो तिथं त्यांनी टीआरएसचा वापर केला गेलाय की त्यांनी चुकीचा वापर केला हे लाईव्हच्या माध्यमातून त्याची पाहणी केली जाईल. न्याहाळणी केली जाईल आणि पुन्हा एकदा प्रेक्षक लाईव्हची टीम सज्ज होताना बघायला मिळेल. त्याच दरम्यान आमचे कैलासदादा तांडेल इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण विनंती करूया दादा आपण देखील मंचावरती स्थानापन्न होण्यासाठी यायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि दोघांचे रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेत म्हणजे दोघांचे रिव्ह्यू संपलेत. तुमच्याकडे आता मात्र रिव्ह्यू नाहीये. धावसंख्या झाली आहे कैलास 38. 38 runs on to the scoreboard. Third over in process. On strike, Ronak Tandel. On bowling track, JT Jayesh Tandel. Next ball. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मिथून गोरे यष्टीला खेटून चिटून जाऊ. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि चुकी झाली आहे. किरणच्या माध्यमातून चुकी झाली आहे. चौकारनं मात्र स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 42. चला प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज पोहोचतोय. विपुल तिकडे आवाज पोहोचतोय आमचा. विपुल आवाज पोहोचतोय नाही पोहोच. आवाज येतोय माईकचा. येतो का ठीक आहे. आता मात्र कुठेतरी चुकी झाली आहे. दोन क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. दण दण करत सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. 22च्या स्वरूपात 21च्या स्वरूपात कुठेतरी 4 धावा मिळतात. 4 महत्वपूर्ण धावा जोडल्या जातात. 3 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली आहे. समाप्ती झाली. धावसंख्या धावपळकावरती बघतोय आपण 46-46. कुठेतरी चांगली धावसंख्या उभारली असं म्हणणं अवघड ठरणार नाहीये. कारण चांगला दर्जेदार खेळ साकारला गेलाय. खास करून रोनकचं कौतुक असेल. रोनकने सलामीला आल्यापासून कुठेतरी चांगला खेळ साकारलाय. वैयक्तिक पोचलाय रोनक.
15 धावांवरती कुठेतरी चांगली खेळी साकारत असताना आता मात्र त्याचा जोड मात्र मिथिलेश कशा प्रकारे खेळ साकारतोय. स्वतः संघाचा संघ मालक कशा प्रकारे खेळ साकारेल, आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवले, 6 चेंडूमध्ये किती धावा काढल्या जातील हे बघणे इंटरेस्टिंग असेल. धावसंख्या 46, शेवटचं षटक प्रगती पदावर ऑन बॉलिंग ट्रॅक अनिलला बघतो आपण. त्याच्या समोर एक नवीन नौका फलंदाज मिथिलेश 46. प्रेक्षक मात्र अजून जागे आहेत. स्कोरवर पण देखील लक्ष बारीक आहे. याचा कुठेतरी चांगला खेळ आहे. आता मात्र हा नो बॉलचा इशारा 1+4 पंचा आलाय. पंचाने मात्र मिथिलेश पॅन्थर संघाची धावसंख्या 50 पार करताना बघायला मिळते. 51 रन्स टू द स्कोर ऑन स्कोर बोर्ड. हा चेंडू मात्र कुठेतरी खोलवर टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केला गेला अनिलच्या माध्यमातून मात्र आणि मिथिलेशच्या माध्यमातून सेफली खेळून काढला. एक धाव मात्र मिळते. एका धावेने स्कोर पुढे गेलाय 52 वर. आणि हा चेंडू आता मात्र चौकारासाठी खेळून काढलाय. धावसंख्या 56, 56. 56 धावा बघतो आपण धावपळ करतो. आता मात्र कुठेतरी जय माता दी संघाचे धाबे दणाणलेत. कुठेतरी चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळते. कुठेतरी चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना बघायला मिळतोय. रोडकचं कौतुक असेल. आणि हा चेंडू आता टॅप केलाय सक्सेसफुल टॅप. आणखी एक चौकार बघायला मिळतोय. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 60 वरती. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर अंडर प्रेशर खेळ साकारत असताना आपला संघ 2 सामने हरल्यानंतर कुठेतरी तिसऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी चांगला खेळ साकारत असताना बघायला मिळतो. आणखी एक चौकार. सुंदर फलंदाजी मित्रांनो. काय फलंदाजी होती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 68, 64, 64, 64, 64. आणि चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये, कॉलिंग नाहीये. आणि 4 मात्र स्कोर पुढे गेलाय. कुठेतरी अंडर प्रेशर गोलंदाज फलंदाजी होती आणि मात्र या अंडर प्रेशर कुठेतरी प्रेशरला झुगारून कुठेतरी चांगला खेळ रोडक टाण्याच्या माध्यमातून बघायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचली 48 वरती, 68 वरती, सॉरी 68, 68, 68 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. एक बॉल. हा चेंडू अजून एक क्रॅकिंग क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ऑफ साईडला टोळवलेला आणखी एक चौकार बघायला मिळतोय. मित्रांनो 4 षटकांची सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळावरती बघतोय आपण 72 आणि 73चं टार्गेट सेट केलंय. कुठेतरी 2 सामने पराभूत झाल्यानंतर ही चांगली इनिंग साकारली गेली, चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. मात्र त्यांच्यासमोर कडवं आव्हान असेल कारण जयेश टांडेसारखा एक मातब्बर फलंदाज खेम्यामध्ये असताना या 72 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील, 73 धाव कशा प्रकारे डिफेंड डिफेंड केल्या जातील हे बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल आपण आवाजामध्ये देखील करणार आहोत बदल. माझ्या समवेत जोडला जाईल हरदेव तांडेल. हॅलो हॅलो. आगामी लढत शीतल रायझिंग स्टार्स विरुद्ध श्रेयस स्ट्रायकर्स. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे की लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे लगेच. जर चेंडू पडला तर 3च ओव्हरची मॅच होईल असं आयोजकांकडून सूचित करण्यात येते. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. चला क्षेत्ररक्षण लावायचं. मैक वाला चलो टीम मीटिंग हो चुका होगा तो अपनी फील्डिंग लगानी है. चलो आगामी मैच का यहाँ पे टॉस होएगा. टॉस के लिए दोनों कप्तान कुलदीप मात्रे, जय पाटिल दो कप्तान यहाँ पर मौजूद. गांव के उद्योजक धनेश कडू टॉस स्पिन किया और यहाँ पे टॉस जीता है शीतल राइजिंग स्टार ने. सेवेंटी 73 रन जीतने के लिए जय माता दी ग्रुप टीम की तरफ से बल्लेबाजी करने आ चुके दोनों बल्लेबाज जयेश और मिथुन.
मिथिलेश पॅन्थर टीमने अच्छी बल्लेबाजी की है. चला पंचांना विनंती आहे थोडी ताकीद द्यायची आहे. आता लगेच तुम्ही द्या पेनल्टी तुम्हाला द्यायची असेल तर. चला बाला, बाला जास्त वेळ घेताय. मॅक, रोनक तांडेल, चला मिथिलेश. चलो टीम, दोनों टीम को हम यहाँ पे विनंती कर रहे हैं कि आप जल्दी मॅच चालू करिए. बाला जास्त वेळ घेता बाला. बाळा आपल्याला विनंती आहे आयोजकांकडून आपण जास्त वेळ घेतायत. चला पेनल्टी लावण्यात येईल हा. 24 गेंद जीतने के लिए 73 रन्स की जरूरत. बाला जास्त वेळ घेत आहे. जयेश, पहली गेंद, व्हाइट बॉल का इशारा. टीम का अकाउंट ओपनिंग यहाँ पे हो चुका है. अगली गेंद और यहाँ पे अच्छा शॉट, अच्छी फील्डिंग. वेदांत फील्डिंग के भूमिका में वहां पर. अगली गेंद, यहाँ पे फिर से एक बार खराब गेंद. टीम का स्कोर एक गेंद की समाप्ति के बाद 2 रन. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर मिथिलेश पैंथर्स की टीम की तरफ से और ये अच्छी शॉट यहाँ पर ग्राउंड शॉट. कवर ड्राइव मारा है यहाँ पे जयेश ने. पहला चौका इस इनिंग का जयेश के बल्ले से आता हुआ. टीम का स्कोर 6 रनों पर. फिर से एक बार अच्छा शॉट है यहाँ पर. अच्छी फील्डिंग मिथिलेश, टीम के यहाँ पे ओनर. तो जयेश को अच्छी गेंदबाजी कर रहे हैं मैक. वाला और यहाँ पे बिग हिट और जयेश, जयेश आउट हो चुके हैं यहाँ पे ठसन दिखाते हुए बैक वाला. दो बड़ी टीमें इस टूर्नामेंट की आमने सामने इस मुकाबले में. अच्छी बल्लेबाजी मिथिलेश पैंथर्स की तरफ से. रौनक जो कि इंजर्ड है, नाटक कर रहे मालूम नहीं. ये उनके मैच में उनकी उंगली दुखती है. यहाँ पे ओनर ने उनको खेलने के 5 रन दिए तो खेल रहे. चला बॅट्समन लगेच पाठवायचा आहे. छह रन हो चुके हैं टीम के स्कोर. 4 गेंदे 6 रन हो चुके हैं. एक बड़ा यहाँ पे विकेट खो चुके हैं टीम जय माता दी ग्रुप. और ये अच्छी गेंदबाजी यहाँ पर. बिनती गेंद की समाप्ति. 5 गेंद यहाँ पर समाप्त हो चुके हैं. और ये अच्छी शॉट यहाँ पर. अच्छी फील्डिंग करने की जरूरत थी, मात्र यहाँ पर खराब फील्डिंग. भास्कर, भास्कर दिवाकर चौधरी, खराब फील्डिंग यहाँ पर. टीम का स्कोर जाके पहुंचा है 10 रन. पहली ओवर का यहाँ पे खेल समाप्त हो चुका है. मोनिश टांडेल, टीम का स्कोर 10 रन. एक विकेट खोने के बाद 73 रन का यहाँ पर टारगेट है. टीम का स्कोर 10 रन. अब आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 63 रन की जरूरत. 21 की एवरेज है यहाँ पे. चला चला जास्त टाइम नका घेऊ. दोन्ही संघाच्या प्लेयरला विनंती आहे की आपण जास्त वेळ घेऊ नका. नए गेंदबाज सौरभ आ चुके गेंदबाजी के लिए. बल्लेबाज मिथुन स्ट्राइक एंड पर. और ये अच्छी गेंद यहाँ पर अंपायर से यहाँ पर वाइड घोषित करते हुए. वाइड के साथ टीम का 1 रनों के साथ स्कोर बढ़ चुका है 11 रनों पर. अगली गेंद और फिर से एक बार अच्छी गेंद यहाँ पर. अच्छी गेंद डिलीवरी कर रहे यहाँ पे सौरभ.
चलिए कोई टीम मीटिंग ना करिए, आपको आयोजक टीम की तरफ से सूचना हम हर बार दे रहे हैं। चलो हर बॉल पर आप यहाँ पे टीम मीटिंग ना करिए। रिव्ह्यूसाठी जास्त वेळ नका घेऊ, घ्यायचं असेल तर लगेच घ्या पंच हा. और यहाँ पे फिर से एक बार छक्का, पर ये आउट हो चुके हैं यहाँ पे दूसरे बल्लेबाज जय माता दी टीम के। चलो नए बल्लेबाज जल्दी भेजना है, नए बल्लेबाज जल्दी भेजना है। जयेश टंडेल, हम पर आपको एक सूचना दे रहे हैं हम, एक एक रिव्यू अभी भी रहेगा नए इनिंग के, एक एक रिव्यू अभी भी रहेगा, हर इनिंग के लिए एक रिव्यू है। नए बल्लेबाज ओमी तांडेल, एक अभी अभी आईएसपीएल खेल के आए हैं ये बल्लेबाज, इंटरनेशनल का पहला टूर्नामेंट खेल चुके थे, अभी अभी आईएसपीएल से आए। हर इनिंग में एक रिव्यू रहेगा, इस बात पर गौर करना है। सौरभ और ओमकार आते आते अच्छा शॉट, वहां पर एक जबरदस्त फील्डिंग हर्षल तांडेल, गुड्डू 4 रन बचाए अपने टीम के लिए। अगली गेंद देखे सौरभ, और ये फिर से एक बार 6 रन, पर यहाँ पे आउट रहेगा। आए ओमी आउट, उसकी जगह नए बल्लेबाज फिर से एक बार ओमी, ओमी केनी, ओमी भोईर, ओमी तांडेल सगळे सिक्सच मारताना आता ओरमच्या मॅच आताच खपले. चलो अगली गेंद लेकर सौरभ, और ये फिर से 6 रन, नो बॉल। टीम का स्कोर 12 रन। चार, 4 बल्लेबाज यहाँ पे आउट हो चुके हैं। 13 रन। चलो गणेश शिंदे जी, आपको हम यहाँ पर विनंती करते कि आप स्टेज पर आइए, आपका स्वागत होगा। MH43 के प्रोप्राइटर्स गणेश कांबळे, चला कैलास, कैलास सर या आपण पण, कैलास तांडेल सर या आपण, आपलं देखील इथं स्वागत असेल. चला फिल्डिंग करणाऱ्या संघाला शेवटचा वॉर्निंग असेल, आता जर आपण टीम मीटिंग घेतली तर आपल्याला 5 रनची पेनल्टी देण्यात येईल. आयोजकांकडून सूचना आलेल्या आहेत, जास्त वेळ घेत आहे आपण. टेबल परला नई गेंदबाज भास्कर आ चुके हैं। टीम का स्कोर 13 रन, 4 विकेट खोने के बाद, और ये अच्छी गेंद, नो बॉल का इशारा। टीम का स्कोर 14 रन। और यहाँ पे 5वां विकेट। नए बल्लेबाज शुभम, नए बल्लेबाज शुभम भास्कर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। टीम का स्कोर 14 रन, 5 विकेट खो चुके हैं यहाँ पर। चलो भूपेश स्ट्राइक पर आ चुके हैं अभी। भास्कर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। टीम का स्कोर 15 रन, 5 विकेट खोने के बाद, और यहाँ पे अच्छी शॉट, यहाँ पे टीम का स्कोर जाके पहुंचा है 19 रन, 5 विकेट खोने के बाद। भास्कर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर। अच्छी शॉट यहाँ पर,
और 3 ओवर का यहाँ पे खेल समाप्त हो चुका है। टीम का स्कोर 23 रन। 6 गेंदे 50 रन। रोनक टांडेल आ चुके हैं नए गेंदबाज। सिरीजला बाईक आहे हो, रोनक रोनक सिरीजला बाईक आहे। 6 गेंदे 50 रनों की जरूरत। और ये स्वागत पाटिल कहाँ पे? दिख नहीं रहे यहाँ पे। और मोनिश टांडेल ने अपनी टीम की यहाँ पे मीटिंग ले चुके हैं। और ये अच्छी गेंदबाजी यहाँ पर। 3 गेंदे जीतने के लिए अभी भी 50 रनों की जरूरत, 49 रनों की जरूरत। और रिवर्स मारने की कोशिश। 2 गेंदे 49 रन। रोहित पटेल आना है आपको भी, आपका भी यहाँ पे सर से स्वागत होगा। चलो 6 विकेट यहाँ पे खो चुके हैं। नए बल्लेबाज विशाल। रोहित पटेल आप क्यों नहीं खेल रहे? और ये 4 रन और टीम जीत चुकी है। मिथिलेश पैंथर्स जीतनी हुई टीम को यहाँ पे ढेर सारी शुभकामनाएं। चला यानंतर होणारा सामना असेल त्यांनी लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका, विनंती आहे आपल्याला।